गुड इव्हनिंग मित्रांनो. ओपन युअर बुक ॲट द पेज ऑफ 126. 126 पेज नंबर काढा. जीवनामध्ये बरेच वेळा असं होतं की आपण दुसऱ्याच्या काही गोष्टी पाहून त्यांचा मत्सर करतो. आपल्याला असं वाटतंय की त्यांनाच सगळं काही आहे, माझ्याजवळ काहीच नाही आहे. मग अशी जी भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा ऑब्वियस आहे आपल्याला आपल्या मनामध्ये कुठेतरी दुःख निर्माण होऊन जात असते. तर मग प्रस्तुत या कवितेमध्ये टायटल तुम्हाला माहीतच आहे, द वर्ल्ड इज माइन, J.L. Crawford. लक्षात, दिस ब्युटिफुल पोएम इज रिटन बाय J.L. Crawford. So now we are going to learn this beautiful poem. This is the 7th number poem, last unit included in it. So now, आता the world is mine. The world, there is the article the world. Okay, the is article world. Then before world use the, then helping verb and then mine. म्हणजे काय की हे जग माझं आहे, म्हणजे या जगातल्या सगळ्या गोष्टी माझ्या आहे, कारण माझ्याजवळ बऱ्याचशा चांगल्या गोष्टी परमेश्वराने मला दिलेल्या आहेत. तर अतिशय सुंदर या कवितेकडे आपण वळतो आहे. तर पहिला स्टांझा, याच्यामध्ये टोटल बोर्डवर लिहिलेलंच आहे 1, 2, 3 आणि 4 स्टांझाज आहे. टोटल 4 स्टांझाज. मग याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 लाईन्स आहे. इच स्टांझा इन्क्लुडेड 5 लाईन्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Then here 3, 2, 3 plus 2, 5. Okay. Here 3 plus 3. Here 3 plus 2. In this way. प्रत्येक स्टांझामध्ये 5 लाईन्स नाही आहे, वेगवेगळे आहे. आणि ही जी कविता आहे ती फ्री वर्स मध्ये लिहिला गेलेली आहे. फ्री वर्स तुम्हाला माहित आहे, मुक्त छंद, म्हणजे ज्यात रायमिंग स्कीम, रायमिंग वर्ड नाही आहे, फ्री वर्स. आणि त्याची स्टाईल जी आहे ती विशिष्ट प्रकारची आहे, ज्याला आपण ड्रॅमॅटिक मोनोलॉग असं म्हणू शकतो. अतिशय सुंदर असणाऱ्या पोएम कडे आपण वळू. सर्वांना आवाज येतो आहे बरोबर? हा. आणि विशेषतः याची सेंट्रल आयडिया जी आहे, सेंट्रल आयडिया म्हणजे मुख्य, त्याच्यामध्ये कशा भोवती ही कविता आहे, तर ती आहे कंटेनमेंट इज हॅपीनेस. खऱ्या अर्थानं तर बघा, याच्यामध्ये पहिल्या चोळीमध्ये काय सांगितलेलं आहे, टुडे ऑन अ बस. याच्यामध्ये कवीला त्याच्या जीवनामध्ये आलेला अनुभव त्याने मेन्शन केलेला आहे. पहिल्या स्टांझामध्ये एक अनुभव, दुसऱ्या स्टांझामध्ये दुसरा, तिसऱ्या स्टांझामध्ये तिसरा अनुभव आणि चौथ्या स्टांझामध्ये अनालिसिस सांगितलेला आहे की कवी कसा होता, असा कुरबुऱ्या स्वभावाचा होता. तो नेहमी कुरबुर 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 करत असे. नेहमी नाही का, माझ्याजवळ काहीच नाही, इतरांजवळ सगळं काही आहे, या गोष्टीचा त्याला कुठतरी नाही का द्वेष होता, मत्सर वाटत होता, हेबा वाटत होता. दुसऱ्याजवळ बऱ्याचशा गोष्टी तो बघायचा. परंतु परमेश्वराने प्रत्येकालाच योग्य गोष्ट दिलेली असते. लक्षात घ्या, जे तुमच्या जवळ असते ते इतरांजवळ नसते, म्हणून तुम्ही नेहमी कंप्लेंट्स करता कामा नये. नेहमी नाही का, संतोष हेच परमसुख, कंटेनमेंट इज हॅपीनेस असं म्हटलं जाते. तर मग बघा, अतिशय सुंदर अनुभव, म्हणजे त्याला जे एक्सपिरियन्स आले जीवनामध्ये ते त्याने या कवितेमध्ये मेन्शन केलेले आहे. तर बघा, टुडे ऑन अ बस आय सॉ अ लोनली गर्ल विथ सिल्कन हेअर. I envied her, she seemed so gay, and I wished I was so fair. When suddenly she rose to live, I saw her hobble down the L. Oh God, forgive me when I whine. I have 2 legs, the world is mine. बघा काय सांगितलेलं आहे. एक दिवस, रायटर म्हणजे कवयित्री आहे ती या ठिकाणी, J.L. Crawford. तर याच्यामध्ये तिला आलेला अनुभव जो आहे तो तिने प्रेझेंट केलेला आहे. टुडे, आज, ऑन अ बस म्हणजे काय, ती प्रवास करत होती. प्रवास करत असताना तिने बघितलं की आय सॉ लवली गर्ल, अतिशय सुंदर असणारी मुलगी तिने बघितली. गर्ल विथ अ सिल्कन हेअर, आणि तिचे केस जे आहे, केसाची रचना जी आहे अतिशय सुंदर होती.
म्हणजे अतिशय भुरभुरणारे केस जे आहे, अतिशय सुंदर असणारी ती मुलगी तिने बघितली. आय एनविड हर, शी सीम्ड सो गे. आणि खरंच मला तिचा मत्सर वाटला. कवयित्री काय म्हणताय की आय एनविड हर, शी सीम्ड सो गे अँड आय विश्ड आय वॉज सो फेअर. आणि तिला तिचा मत्सर वाटला. कवयित्री काय म्हणते, खरंच मी तिच्यासारखी सुंदर असती तर, तिच्यासारखे मला केस जर असते तर, तिच्यासारखी मी फेअर असती तर, असा ती विचार करते. वेन सडनली शी रोज टू लिव्ह, आय सॉ हर हॉबल डाऊन द एअर. बघा काय म्हटलेलं आहे. परंतु अचानकपणे तिच्या लक्षात आलं, शी रोज टू लिव्ह म्हणजे ती बाहेर जाण्यासाठी निघाली. आय सॉ हर हॉबल डाऊन द एल. आणि त्या बसच्या दोन्ही, बसमध्ये होते, बसच्या दोन्ही बाजूला ज्या असे सिटिंग अरेंजमेंट असतात, मधातला जो पॅसेज असतो त्याला आपण आयल म्हणतो. तर मग तिथं नाही का, तिथून ती एका सीटवर बसलेली असताना ती मुलगी उठली आणि लंगडत 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 बिचारी जाऊन राहिलेली आहे. पटकन रायटरच्या डोळ्यात पाणी आलं. रायटर कुठेतरी विचार करता की हे देवा, मी आता म्हटलं की हिच्यासारखी मी सुंदर असते, हिच्यासारखे सुंदर केस मला जर असते तर किती छान झालं असतं. हे देवा मला माफ कर. खरंच देवा, ओ गॉड फॉरगिव्ह मी. हे देवा परमपिता परमेश्वरा मला क्षमा कर. व्हेन आय वाईन, जेव्हा मी अशा प्रकारची तक्रार करतो, वाईन म्हणजे कंप्लेन, आय हॅव टू, खरंच हे जे माझं जे बोलणं आहे, हे जे माझं जे म्हणणं आहे, मी एनविड, मी मत्सर करतो, द्वेष करतो, त्याच्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी मला असल्या तर किती छान, असं मी जेव्हा म्हणतो देवा अशा वेळेस मला माफ करत जा. आय हॅव 2 legs, खरंच मला 2 पाय आहे, त्या मुलीला तरी पाय नाही आहे. खरंच मला हे 2 पाय आहे आणि सगळं काही माझंच आहे, म्हणजे मी काही करू शकतो. देर इज नथिंग इन द वर्ल्ड फॉर हिम टू कंप्लेंट, म्हणजे असं काहीच नाही आहे जगामध्ये कंप्लेंट करण्यासारखं. सगळं काही माझ्याजवळ आहे, मला 2 पाय, त्या मुलीला तरी बिचारीला नाही आहे. देवा खरंच तुम्हाला सगळ्या चांगल्या गोष्टी दिल्या, फक्त माझं हे तक्रार करणं बंद करून टाक देवा. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टांजाकडे वळूया. अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स. आणि नंतर काय झालं, मग तो थांबला. मग ती थांबली, रायटर जी आहे, पोएटेट जी आहे. अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स. त्या रायटरला वाटलं की आता आपण स्वीट घ्यावं, काहीतरी खाण्याचे आयटम घ्यावे. द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म्स. मग त्या ठिकाणी त्या रायटरला, त्या पोएटेसला एक मुलगा दिसला. लॅड म्हणजे मुलगा, छोटासा मुलगा. द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म्स. खरं तो अतिशय सुंदर होता, अतिशय सगळ्यांना आकर्षित करून घेणारा तो मुलगा होता. आय टॉक्ड विथ हिम, ही सीम्ड सो काम, अँड इफ आय वेअर लेट इट वुड डू नो हार्म. मग मी त्याच्यासोबत बोलली. रायटर पोएटेस काय म्हणतात, मग मी त्याच्यासोबत बोलली. ही सीम्ड सो काम अँड इफ आय वेअर लेट इट वुड डू नो हार्म. म्हणजे बघा, ही सीम्ड सो काम, तो एवढा शांत दिसत होता की खूप, म्हणजे ज्या मुलाकडे मी स्वीट घेण्यासाठी गेली तो मुलगा अतिशय शांत होता, बसलेला होता त्या ठिकाणी. अँड इफ आय वेअर लेट इट वुड डू नो हार्म, आणि मी मला उशीर जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे काय की तिच्या जीवनामध्ये येणारा जो अनुभव, तिला कुठंच जायचं नसल्यामुळं त्या ठिकाणी थोडा वेळ ती थांबली, त्या मुलाजवळ थांबली. तिला स्वीट घ्यायचे होते त्या रायटरला, त्या पोएटेसला. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी, आणि मला जायचं होतं तेव्हा तो मला म्हणाला, आय थँक यू, यू हॅव बीन सो काइंड. खरंच मी तुमचे आभार मानतो. तो छोटासा मुलगा जो आहे, जो स्वीट विकता त्या ठिकाणी बसलेला, तो काय म्हणतो की खरंच मी तुमचे आभार मानतो की यू हॅव बीन सो काइंड, तुम्ही एवढे दयाळू आहात, खरंच खूप छान आहात तुम्ही. इट्स नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू. फोक्स म्हणजे पीपल, म्हणजे तुमच्यासारख्या लोकांसोबत बोलणं खरंच मला फार आवडतं. तुम्ही खूप छान आहात. यू सी आय एम ब्लाइंड, आणि तुम्ही बघा मी तर आंधळा आहे. तो छोटासा मुलगा म्हणतो की पोएटेसला की मी तर आंधळा आहे. खरंच म्हणजे विचार करा की या मुलाबद्दल एवढा चांगला मुलगा आहे म्हणून ही आकर्षित झाली त्या छोट्याशा मुलाकडे. ही जी पोएटेस आहे, ही कवयित्री आकर्षित झाली, एवढा चांगला मुलगा म्हणून तिच्या मनात कुठेतरी एनविड निर्माण झाले, कुठेतरी मत्सर निर्माण झाला. किती छान मुलगा आहे हा, खरंच त्याच्यासारखी मी असती तर. पण त्या मुलानेच म्हटलं, अरे मी तर ब्लाइंड आहे. ओ गॉड फॉरगिव्ह मी, व्हेन आय वेन. तेव्हा मी असं जेव्हा म्हणते की खरंच दुसऱ्याजवळ ह्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहे, माझ्याजवळ काही नाही, अशी मी जेव्हा तक्रार करते तेव्हा तेव्हा मला माफ करत जा. आय हॅव 2 eyes, मला तो जो ब्लाइंड होता, आणि आय हॅव 2 eyes, मला तर 2 डोळे आहे, मी हे जग पूर्ण पाहू शकते, जगातला प्रत्येक गोष्टीचा आस्वाद मी घेऊ शकते. खरंच हे जग माझं आहे, या जगातल्या सगळ्या गोष्टी माझ्या आहे, मला सगळ्या गोष्टीचा एन्जॉय घेता येते. मात्र काय, पहिल्या ह्याच्यामध्ये ती मुलगी जी होती ती लंगडी होती, तिला चालता येत नाही बिचारीला. दुसऱ्या ह्याच्यात जो मुलगा सांगितला तो जो होता तो ब्लाइंड होता, त्याला पाहता येत नाही. आणि मला तर देवा तू 2 डोळे सुद्धा दिलेले आहे आणि चालण्यासाठी पाय सुद्धा दिलेले आहे, तरी मी तक्रार करते देवा मला माफ करत चला.
आणि तिसऱ्या स्टांजामध्ये later walking down the street I saw a child with eyes of blue. He stood and watched the others play. It seems he knew not what to do. I stopped a moment, then I said, why don't you join the other deer? He looked ahead without a word, and then I knew he could not hear. Oh God, forgive me when I whine. I have 2 ears, the world is mine. तिसऱ्या याच्यामध्ये अनुभव जो आलेला आहे कवयित्रीला J.L. क्रॉफर्डला, काय म्हणते बघा ती, लॅटर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट, रस्त्यावरून ती जात असताना तिने एका मुलाला बघितलं. तो मुलगा, तो छोटासा मुलगा जो होता, तिचे डोळे जे होते अतिशय सुंदर होते, असे निळ्या शार रंगाचे त्याचे डोळे, काही जणांचे डोळे आकर्षित करून घेणारे असतात, तशा प्रकारचे सुंदर डोळे त्या मुलाचे होते. आणि ही स्टूड अँड वॉच द अदर बॉय, तो त्या ठिकाणी उभा होता आणि इतर मुलं जे आहे ते मस्त खेळत होते, तर तो मस्त पाहून राहिलेला होता त्या ठिकाणी, म्हणजे त्यांच्याकडे त्याचं लक्ष होतं. इट सीम्ड ही न्यू नॉट व्हॉट टू डू, म्हणजे असं वाटत होतं की नेमकं त्याला इट सीम्ड ही न्यू नॉट व्हॉट टू डू, म्हणजे काय की त्या ठिकाणी त्याला खेळण्याची इच्छा होती, परंतु तो खेळू शकत नव्हता. काय करावं काय नाही याबद्दल तो विचार करत होता बिचारा. आय स्टॉप्ड अ मोमेंट, मी थोडा वेळ थांबली. देन आय सेड, आता मला वाटलं की हा मुलगा त्या ठिकाणी उभा आहे, त्या मुलाने खेळायला पाहिजे होतं. मग मी त्या ठिकाणी थांबली आणि थोडा वेळ थांबल्यानंतर मी त्याच्याजवळ जाऊन म्हणाले की व्हाय डोंट यू जॉईन द अदर डिअर, मग जे इतर जे तुझे मित्र परिवार जे खेळत आहे, तू जाऊन त्यांच्यासोबत का बरं खेळत नाही बाळा. ही लुक्ड अहेड विदाउट अ वर्ड, ते कोणतंही तोंडातून शब्दाचा उच्चार न करता, एकही शब्द न बोलता, अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर, मग त्याने काहीच उच्चार केला नाही. ही कवयित्री त्याच्याजवळ जाऊन म्हणाली की तू त्यांच्यासोबत का बरं खेळत नाही, तू का नुसतंच बघतो. तर त्या मुलाला ऐकू येत नव्हतं. हे जे आहे ते पोएटेसच्या लक्षात आलं. त्यावेळेस पोएटेस काय म्हणते, हे परमपिता परमेश्वरा मला माफ कर, जेव्हा मी अशा प्रकारची तक्रार करते, खरंच मी चुकीची आहे, खरंच मी अशा प्रकारे विचार करायला नाही पाहिजे, आणि खरंच मला तर 2 कानही आहे, मी बहिरी नाही आहे, मला सगळ्या गोष्टी 2 कानं आहे, खरंच हे जग माझं आहे, म्हणजे तू सगळ्या गोष्टी मला दिलेल्या आहे. मग माझ्या मनात जे काही विचार येतात ते विचार जे आहे ते विचार तू विचार म्हणू शकतो, ते विचार माझे काढून टाक, तेव्हा मला माफ करत चला. पहिल्या स्टांजामध्ये तुम्हाला माहित आहे या ठिकाणी लंगडी मुलगी होती, तिच्याकडे पाहून हिला फार वाईट वाटलं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये जो मुलगा जो होता स्वीट डिस्ट्रीब्यूट करणारा, तो सुद्धा त्याच्यामध्ये त्या मुलाला काय प्रॉब्लेम होता तुम्हाला माहितच आहे की इफ आय वायलेट इट वुड डू यू हॅव बीन सो काइंड यू सी आय एम ब्लाइंड. तो दुसरा जो मुलगा होता तो ब्लाइंड होता, म्हणजे त्याचे या पहिल्या मुलीमध्ये सुद्धा काहीतरी फॉल्ट होता, ती लंगडी होती. दुसरा मुलगा जो होता तो ब्लाइंड होता, आणि तिसरा जो छोटासा मुलगा सांगितला त्याच्यामध्ये तो बहिरा होता. मग अशा व्यक्तींना ती भेटली आणि तिला खरंच वाटलं की खरंच आपण जे आहो, आपला जे विचार आहे तो चुकीचा आहे. बरेचसे लोक असे आहे, म्हणजे आपण म्हणतो ना, दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो मैं मेरा गम भूल गया, असं गाणं आहे ते हिंदी चित्रपटातलं. तर बघा, विथ लेग टू टेक मी व्हेरेवर आय शॅल गो, विथ आईज टू सी द सनसेट ग्लो. आता शेवटच्या याच्यामध्ये अनालिसिस सांगितलेलं आहे, विथ लेग्स टू टेक मी व्हेरेवर. त्या मुलाला पाय नव्हते, त्या मुलीला पाय नव्हते. पहिल्या स्टांजामध्ये सांगितलेला जो अनुभव कवयित्री सोबत घडला, तर मला माझे पाय आहे. टू टेक मी व्हेरेवर आय शॅल गो, मी कुठेही जाऊ शकतो माझ्या पायाने. विथ आईज टू सी द सनसेट ग्लो, आणि सुंदर परमपिता परमेश्वरा तू दिलेल्या डोळ्यांनी मी हे संपूर्ण सृष्टी पाहू शकतो, चांगल्या पाहू शकते. पोएटेस आहे या ठिकाणी, म्हणजे सूर्याची जे काही किरण आहे, सूर्याचा जो सुंदर असणारे जे काही किरण आहे, जे सकाळी निघणारा सूर्य, मावळताना सूर्य, या गोष्टी पाहून जो आनंद होतो तो मी या आनंदाचा उपभोग घेऊ शकतो माझ्या डोळ्यांनी, कारण देवा तुम्हाला डोळे दिलेले आहे. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वुड नो, आणि मला जे काही जाणून घ्यायचं आहे ते कानाने मी ऐकू शकते. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाइन, आय एम ब्लेस्ड इंडीड द वर्ल्ड इज माइन. हे देवा, जेव्हा मी अशा प्रकारची काही कंप्लेंट करेल, तक्रार करेल की माझ्याजवळ काहीच नाही, देवा तुम्हाला काहीच दिलं नाही, त्यावेळेस मला माफ करत चला. आणि आय एम ब्लेस्ड इंडीड, खरंच तुम्ही मला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. द वर्ल्ड इज माइन, म्हणजे फिजिकल मी हँडिकॅप नाही आहे तरी मी तक्रार करत असते. आणि खरंच म्हणजे काय की देवा तू सगळ्या गोष्टी मला दिलेल्या आहे. तर मग काय की माझ्यात जे काही ते कंटेनमेंट, जे परम सुख जे आहे, ज्याला आपण काय म्हणू कंटेनमेंट, म्हणजे खरं जी समाधानी वृत्ती जी आहे ते माझ्यामध्ये नाही आहे, ती समाधानी वृत्ती तुम्ही माझ्यामध्ये निर्माण करा. आणि खरंच हेच काय आहे, गिस्ट ऑफ पोएम आहे. मग सांगायचं तात्पर्य काय की
याच्यामध्ये कवयित्री सोबत जे काही अनुभव घडले, पहिल्या वेळेस अनुभव जो घडला, लंगड्या मुलीला पाहून तिला मत्सर वाटला, मग तिच्या लक्षात आलं ही तर लंगडी मुलगी आहे. दुसऱ्या वेळेस एक ब्लाइंड मुलगा जो होता, त्या मुलाला सुद्धा पाहून तिला मत्सर वाटला. जेव्हा तिच्या लक्षात आलं की हा ब्लाइंड मुलगा आहे, तेव्हा तिला वाईट वाटलं. तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला माहितच आहे की बहिरा छोटासा मुलगा भेटला आणि तिच्यासोबत आलेला अनुभव की या म्हणजे काय, एक तर तिला चालता येतं, एक तर तिला काय बघता येतं सगळ्या गोष्टी, आणि एक तर तिला काय सगळ्या गोष्टी करता येतात, ऐकता सुद्धा येते. या सगळ्या गोष्टी असून सुद्धा ती कुरकुर करते. म्हणून देवा तू मला माफ कर देवा. मी जेव्हा केव्हा अशी म्हणते की त्यांच्याजवळ ते आहे, माझ्याजवळ हे नाही आहे, अशी जेव्हा करते, अशी जेव्हा तक्रार करते, तेव्हा मी चुकीची असते. परमपिता परमेश्वरा, ही चूक माझी सांभाळून घ्या. तुम्ही मला सगळं काही दिलेलं आहे. मला म्हणजे काय की माझ्यासोबत तुम्ही नेहमीच चला, माझ्यासोबत नेहमीच तुम्ही राहा, आणि माझ्याची जी काही तक्रार आहे त्या तक्रारीला नेहमी क्षमा करत चला. तुम्ही दिलेल्या सगळ्या गोष्टी माझ्याजवळ आहे. म्हणजे अशा प्रकारची ही पोएम आहे. त्या कवयित्री सोबत जे काही अनुभव आलेले आहेत, त्या अनुभवातून ती कवयित्री शिकलेली आहे. पहिला अनुभव तुम्हाला माहित आहे की पहिली जी मुलगी होती, पुन्हा सांगतोय, वारंवार रिपीट करतो आहे की ती लंगडी मुलीसोबत आलेला अनुभव आहे. दुसऱ्या याच्यामध्ये ब्लाइंड मुलगा जो आहे त्यासोबत आलेला अनुभव, आणि तिसऱ्या याच्यामध्ये पहिल्या मुलासोबत आलेला अनुभव. या सगळ्या 3 अनुभवांती ती जी काही शिकली ती याच्यामध्ये एक्सेप्ट करते, ऍडमिट करते की खरंच देवा, मी जे काही कुरकुर करते ती माझं चुकीचं आहे, मला तुम्ही क्षमा करा. अशा प्रकारची सुंदर असणारी ती पोयम आहे. आता तुम्हाला समजलं असेलच, ऐकायला येतं ना सगळ्यांना? तर बघा, आता थोडंसं इंग्रजीमध्ये बघा, याच्यात काय सांगितलेलं आहे की डेफिनेटली दिस इज वन ऑफ द बेस्ट पोएम्स ऑफ द J.R. Crawford, द वर्ल्ड इज माइन. In the very beginning of the stanza, it is in 3 verses. In the same way, its style is the dramatic monologue, we can say, in the literature. Today on a bus, I saw a lovely girl. In the very beginning, here the poetess has described his different types of incident occur with her. Definitely she always used to whine complaints again and again. Oh God, you are not at all good. Then she always envied. In the very beginning, she wanted to go anywhere. When she was in the bus at that time, she observed that there is a girl with silken hair, and because of her beauty, she envied too much. And at the moment, suddenly she came to know that girl was hobbling. She was unable to walk well because she was lame. At the moment, definitely tears rolled down on her cheeks. She came to know that girl is definitely a lame one. Oh God, forgive me. You are definitely the best one, and you have given to me each and everything. But please forgive my whining, forgive my complaints. You are great, really. In the second stanza, and then I stopped to buy some sweets. The lad who sold, the second incident expressed in the second stanza is that she wanted to take some sweets. At the moment, she came to know that there is the lad, there is a boy who was too much beautiful, too much handsome and charmed. She talked with him, and she came to know that definitely that boy was definitely a blind boy. So when she came to know that, definitely tears rolls down on her cheeks. Why this so? Because she thought in the very beginning boy was a good one, and she envied with that boy. But finally she came to know that boy is definitely a blind. That's why she said to God, oh God, forgive me when I whine. I have 2 eyes, the world is mine. I have 2 eyes, already you have given me, I am not at all blind. So God, please forgive me because of my complaints. In the third stanza, later walking down the street, then third experience she has described in this third stanza, then finally analysis of 3 stanzas. So now later walking down the street, I saw a child with eyes of blue. He stood and watched the others play. It seemed he knew not what to do. I stopped a moment, then I said, why don't you join the other dears?
there was a boy, there was a child who was observing someone, means his friend were playing each other very well. At the moment he stunned silent there and observing their game. Then poetess went near him and asked, why don't you join with them? Then that boy was unable to hear. At the moment she came to know that that boy is definitely deep. So definitely tears rolled down on her cheeks and she said to God, God, you have given me everything. I am a girl of whining. Please forgive me, God. I have 2 ears. Then definitely the world is mine. I can do anything. You have given me eyes. You have given me mind. You have given me legs. You have given me everything. But I am the girl of whining. So God, please forgive me. Then analysis. With legs to take me wherever I shall go. You have already given me 2 legs. With these 2 legs, I can walk anywhere. I can go anywhere in the same way because of your giving. You have given me the beautiful eyes. By using these beautiful eyes, I can enjoy the sunset's glow. And with the ears to hear what I would know, whatever I want to hear, I can hear because of the 2 ears. So God, you have given me legs. You have given me eyes. You have given me ears. And I am the girl who always complains. So it is definitely my fault. Oh God, forgive me when I whine. So God, please forgive me because I am the girl of whine. I am blessed indeed. You have given me everything. Definitely your place is always with me. So I can do anything because of only your place. So God, please forgive me. Thank you very much.